नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 13. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्लस सामान्य ज्ञान वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरं घेतली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आपल्याला एवढे असलेले सांगता येईल. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते तर अहमदाबाद. अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. अहमदाबाद या शहराला होय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे? नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचं उगमस्थान आपल्याला सांगता येईल अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचे आपल्याला उगमस्थान किंवा त्याचा उगम सांगता येईल अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होय. विप्रो या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? विप्रो या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे तर बेंगळुरू या ठिकाणी विप्रो या कंपनीचे मुख्यालय असलेलं आपल्याला सांगता येईल. बेंगळुरू या ठिकाणी या विप्रो कंपनीचं मुख्यालय असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम बघत असतात. आपल्याला माहीत आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम बघत असतात. जगातील सर्वात मोठी खोल गर्ता कोणती आहे? जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे तर मारियाना गर्ता. मारियाना ही गर्ता आहे, ही जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखल्या जाते. मारियाना गर्ता ही होय. लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला लोणावळा व खंडाळा ही थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला पुणे या जिल्ह्यामध्ये असलेली दिसून येतात. त्यानंतर आहे ग्रँड ट्रॅक रोड. ग्रँड ट्रॅक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ग्रँड ट्रॅक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कोलकाता ते अमृतसर. कोलकाता ते अमृतसर या दोन शहराला जोडण्याचं काम हे ग्रँड ट्रॅक रोड हे करत असताना आपल्याला दिसून येतो. कोलकाता व अमृतसर या दोन शहरांना जोडण्याचं काम हे ग्रँड ट्रॅक रोड हे करत आहे. त्यानंतर भारतातील पहिली अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे तर तारापूर. पालघर जिल्ह्यामधील तारापूर जे हे काय ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र असलेले सांगता येईल. तारापूर हे पालघर जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते तर रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते तर जीवनसत्व क याची आपल्याला रक्त गोठण्यासाठी या जीवनसत्वाची गरज मोठ्या प्रमाणामध्ये भासताना आपल्याला दिसून येते. जीवनसत्व क च्या होय. त्यानंतर आहे, कोणत्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात? कोणास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
भारतीय राज्याची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय राज्याची स्थापना कधी झालेली आहे तर 1 मे 1960 रोजी. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा स्थापना झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना ही झालेली आपल्याला दिसून येते. डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे म्हणजेच WHO मुख्यालय कोठे आहे तर जिनिवा या ठिकाणी WHO मुख्यालय असलेलं आपल्याला सांगता येईल. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनिवा या शहरामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतील. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे किंवा बसलेलं आहे तर हे भीमा नदी. भीमा नदीलाच आपण चंद्रभागा या नावाने पण ओळखल्या जातो. पंढरपूर हे शहर आपल्याला भीमा म्हणजेच चंद्रभागा या नदीच्या काठावर वसलेले असलेलं दिसून येतं. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असताना आपल्याला दिसून येतो. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष एवढा आपल्याला असलेला सांगता येईल. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत तर विनोबा भावे. विनोबा भावे हे भारतातील पहिले रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आपल्याला दिसून येतात. विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाल्यास कॅल्शियमची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? कॅल्शियमची कमतरता कमी झाल्यास कोणता रोग होतो तर मुडदूस म्हणजेच हाडं ठिसूळ होणे आपल्याला या ठिकाणी सांगतात. जेव्हा कॅल्शियम शरीरामध्ये कमी होतो तेव्हा मुडदूस हा रोग होताना आपल्याला दिसून येतो किंवा मुडदूस म्हणजेच हाडाचा जे काही ठिसूळपणा आहे ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर कळसुबाई. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतो आणि कळसुबाई या शिखराची उंचीचा विचार केला तर 1642 एवढी आपल्याला उंची या कळसुबाई शिखराची आपल्याला सांगता येईल. आणि कळसुबाई हे शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई आपल्याला हे शिखर असलेलं दिसून येतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची तर आहे तर 1642 चौरस किलोमीटर आपली एवढेला त्याची उंची असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे विमानाचा शोध कोणी लावला तर विमानाचा शोध कोणी लावला तर राईट बंधूंनी विमानाचा शोध आपल्याला लावलेला दिसून येतो. विमानाचा शोध हे राईट बंधू यांनी लावलेला आहे. त्यानंतर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हे काय जे ग्रह आहे हे सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. गुरु ग्रह होय. चेकची वैधता किती महिने असते तर चेकची वैधता किती महिने असते तर 3 महिने. आपल्याला एखाद्या व्यक्तीनं आपल्याला जर चेक दिला तर त्या चेकाची वैधता आपल्याला 3 महिन्यापर्यंत ते चेक चालू शकतो. 3 महिन्यानंतर तो चेक बाद होताना दिसून येतो किंवा तो चेक कॅन्सल केला जातो. म्हणजेच चेकाची वैधता 3 महिने एवढी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे तर यवतमाळ हे आपल्याला पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणारा जिल्ह्याची ओळख आहे. हे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याची आपल्याला या ठिकाणी ओळख सांगता येईल.
मराठी भाषेतून एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण आपल्याला 52 वर्ण असलेले दिसून येतात. हे आधुनिक वर्णमालेनुसार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 52 वर्णाचा समावेश आपल्या मराठी भाषेमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. हे आधुनिक वर्णमालेचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे अमृत. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पियुष. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आपण जर विचार केला तर पियुष. पियुष हा जे काही शब्द आहे हे आपल्याला अमृत या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द असलेला या ठिकाणी सांगता येईल. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच स्वतःची ओळख निर्माण या ठिकाणी सांगत असल्यामुळं ते आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुलांनी अभ्यास करावा प्रयोग ओळखायचा आहे. मुलांनी अभ्यास करावा या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. मुलांनी अभ्यास करावा हे भावे प्रयोगाचे उदाहरण आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुयायी. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला अनुयायी हा असलेला दिसून येतो. अनुयायालाच आपण दुसरा शब्द जर विचार केला तर कार्यकर्ता असा आपण या ठिकाणी सांगू शकतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? तर त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच आपण क्रियापद असे या ठिकाणी म्हणत असतो. तर त्यानंतर आहे उंट. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर उंट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर सांडणी. उंट या शब्दाचं विरुद्धार्थी किंवा स्त्रीलिंगी आपल्याला जर विचार केला तर उंट या शब्दाचं आपल्याला सांडणी हे आपल्याला शब्द या ठिकाणी सांगता येईल. नवरत्न शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर नवरत्न या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर द्विगु समासाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येईल. नवरत्न या शब्दाचा समास कोणता आहे? तर द्विगु समासाचं हे उदाहरण आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे डोळे झाकणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? डोळे झाकणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर दुर्लक्ष करणे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर डोळे झाकले तर आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा की हे आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे असं आपल्याला यावरून सहज स्पष्ट लक्षात येतो. यानंतर आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तडकरकर. दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले आपल्याला जाताना दिसून येतो. यानंतर आहे विदूषक. विदूषक या शब्दाचे आपल्याला स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे. तर विदूषक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर विदुषी. तर विदूषक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर विदुषी आपल्याला या ठिकाणी हे शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला विदुषी हे असलेलं सांगता येते. क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? क्षणोक्षणी हा कोणत्या समासाचा उदाहरण आहे? तर क्षणोक्षणी हे अव्ययी भाव समासाचं आपल्याला उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. क्षणोक्षणी हा आपल्या समासाचं तर अव्ययी भाव समासाचं उदाहरण या ठिकाणी असलेलं या ठिकाणी सांगता येईल. ज्याला कशाच्याही उपमा देता येत नाही अशा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही अशा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर अनुपम या शब्दाला कोणत्याही शब्दाची आपल्याला उपमा देता येत नाही. ज्या शब्दाला कशाचीही उपमा देता येत नाही त्या शब्दाला अनुपम असं म्हटल्या जातो. यानंतर आहे पाणी या शब्दाचा अर्थ सांगा. पाणी या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. न बाणाचा वापरल्यास. पाणी या ठिकाणी शब्द सांगायचा आहे. तर न बाणाचा वापरल्यामध्ये आपल्याला पाणी या शब्दाचा अर्थ जर बघितला तर जल आपण या ठिकाणी दिसून येतो. पाण्याला जल आणि पाण्याला न दिसून येतो. तर
असं आपल्याला अर्थ सांगता येईल. आईने मुलाला निजविले. आईने मुलाला निजविले क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आईने मुलाला निजविले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर प्रयोजक आपल्याला क्रियापद असलेलं या ठिकाणी सांगता येईल. आईने मुलाला निजविले म्हणजेच झोपविले या क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर प्रयोजक क्रियापद आपल्याला या ठिकाणी असलेलं त्या ठिकाणी सांगता येईल. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर सूर्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर सूर्य या शब्दासाठी आपल्याला रवी, मित्र आणि भास्कर हे 3 शब्द आपल्याला या ठिकाणी सूर्य या शब्दासाठी वापरले जातात. मित्र, रवी आणि भास्कर हे तर 3ही शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आकाश या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द निवडायचा आहे. पर्याय असल्यास आपल्याला या ठिकाणी आहे आकाश या शब्दासाठी समानार्थी शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. तर नीरज म्हणजेच कमळ. आकाश या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर नीरज हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे संधी सोडवायची आहे. संधी सोडवायची आहे तर सज्जन या शब्दाची आपल्याला संधी सोडवायचा आहे. तर सज्जन या शब्दाची संधीचा जर विचार केला तर सत प्लस जन म्हणजेच सज्जन या ठिकाणी आपल्याला हे असे संधी सोडवता येईल. सज्जन म्हणजेच उत्तर आहे. सत प्लस जन म्हणजेच हे संधीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी असलेलं सांगता येईल. गायीने गवत खाल्ले याचा प्रयोग ओळखायचा आहे. गायीने गवत खाल्ले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आपल्याला असलेलं सांगता येईल. गायीने गवत खाल्ले हे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर हे वाक्य आपल्याला कर्मणी प्रयोगाचं असलेलं या ठिकाणी सांगता येईल. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो तर 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करत असतो. त्यानंतर आहे ती गाणे गाते या वाक्यातील कर्म ओळखा. ती गाणे गाते या वाक्यातील कर्म ओळखायचा आहे. तर गाणे हे जे काही शब्द आहे हे आपल्याला इथं कर्म आहे म्हणून या वाक्यामध्ये या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येतं. ती गाणे गाते या वाक्यामध्ये कर्म म्हणून आपल्याला गाणे हे शब्द या ठिकाणी आलेला दिसून येतो. शब्दाच्या जाती किती आहेत तर शब्दाच्या जाती किती आहेत तर एकूण 8 शब्दाच्या आपल्याला जाती या ठिकाणी सांगता येतील. 8 जाती आहेत शब्दाच्या. त्यानंतर आहे विधवा. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर विधवा या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर सद्वा विरुद्धार्थी विधवा शब्दाचाच विरुद्धार्थी इथे सांगितलेला शब्द आहे सद्वा. या असा आपल्याला या ठिकाणी शब्द सांगता येईल. आशीर्वाद हा शुद्ध शब्द कसा लिहितात तर आशीर्वाद हा शब्द शुद्ध कसा लिहितात तर आशीर्वाद शी ही दीर्घ व वावर रफारा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे योग्य आपल्याला शब्द असलेला सांगता येईल. रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा काळ कोणता आहे तर साधा भूतकाळ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हे साध्या भूतकाळाचं वाक्य आपल्याला या ठिकाणी असलेलं सांगता येईल.